नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? होप की सर्वजण ठीक असाल, म्हणजे असाल आपला व्हिडिओ पाहत असाल. आज आपली खूप दिवसातून भेट होत आहे. ॲक्च्युली मी गावावरून आल्यापासून व्हिडिओ शूट केला नव्हता, खूप जास्त बिझी होते आणि आज मला असंही जास्त काही काम नाही, मला फक्त ॲनालाइज करायचं होतं आणि ते झालेलं आहे. त्यामुळे मी मग ठरवलं की चला व्हिडिओ आज बनवूयात म्हणून. आणि आज मी तुमच्याबरोबर खास काही नाही, पण घरातलंच दाखवणार आहे. त्यानंतर मी आज एक खूप छान अशी रेसिपी पण बनवत आहे. तर विचार केला की नवीन बनवत आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी नवीनच आहे, तर ती रेसिपी ट्राय करावी आणि तुम्हाला पण द्यावी. तर होप की तुम्हाला रेसिपी आवडेल, व्हिडिओही आवडेल. गरमीने हाल खूप खराब झालेला आहे. इतकी जास्त गरमी, इकडं पण खूप जास्त गरमी आहे आणि महाराष्ट्रापेक्षा तर 4-5 डिग्रीने इकडे जास्तच असते. ह्यावेळेस महाराष्ट्रात पण खूप जास्त गरमी आहे. जसं की आपण भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करून खातो, तसंच इथं कढी पण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, जसं पकोडा कढी, आलू कढी. तर मी इथली आलू कढी खाल्लेली होती आणि मला ती इतकी आवडली होती की बासच. म्हणून मी विचार केला की चला मी पण बनवते, ट्राय करते आणि सोबतच विचार केला की नवीन काहीतरी ट्राय करत आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करायला पाहिजे. कोणालाही मदत होऊ शकते ज्याला खायची आहे त्याला. तर विचार केला, तर चला मी तुम्हाला सगळ्याला दाखवते. बघू शकता इथे दही आहे, त्यामध्ये मी 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. त्यामध्ये हिंग मिक्स केलेले आहे, मीठ आहे, हळदी आहे, लाल मिर्च आहे आणि त्यानंतर थोडंसं धनिया पावडर आहे आणि छान असं मिक्स करून मी पाणी घालून छान असं त्याला रेस्ट करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी दाखवते. इथे घेतलेला आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा, इथे घेतलेले आहेत 2 मिरच्या, इथे आहे लसूण. ज्याला लसूण आवडतं ते घालू शकतं, नाही आवडत ते स्किप करू शकतं. आणि इथे आहे बटाटा, एक मध्यम आकाराचा बटाटा मी एकदम पातळ असा हे करून घेतलेला आहे. आणि इथे ठेवलेले आहे तडक्यासाठी कढई. तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, ते छान असं तापून दिलं. त्यामध्ये मी मोहरी, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे, म्हणजे खाली आहे झाड, पण मला आणून द्यायला कोण नाही, त्यामुळे. त्यानंतर कढीपत्ता नाही घातला मी. त्यानंतर मी लसणाची छान अशी फोडणी दिलेली आहे आणि हे छान असं 2 मिनटासाठी ठेवलं. त्यानंतर मी यामध्ये कांदा मिक्स केलेला आहे आणि कांदा छान असा परतून घेतला. सोबतच मी 2 हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या, त्याही घातलेल्या आहेत आणि त्यानंतर मी कांदा घातला. कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून दिला आणि त्यानंतर मी बटाटा घातला. बटाटा मिक्स करायचा आणि बटाटा थोडा वेळ शिजून द्यायचा वाफेवरती. हा आहे आपला तडका. ही मी शिजून देणार थोडा वेळ, इथे मी थोडा वेळ वाफलून देणार. मिक्स केलं आणि छान अशी पकती आपली कढी. मला माझ्या दाखवायचंच लक्षात नाही ॲक्च्युली, बघू शकता इतकी सुंदर, इतकी छान असं खमंग सुटलं आहे ना. ह्याला मी अजून थोडी वेळ शिजवून देते. ही कढी मी इथेच खाल्ली होती आणि ॲक्च्युली मी आज बनवली. इतकी भन्नाट झाली होती, खूप जास्त टेस्टी झाली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो संध्याकाळी 7 वाजता. भैयाने नवीन घर घेतलेलं आहे ते बघण्यासाठी ते घेऊन गेले होते, जवळच होतं. आणि हा त्या फ्लॅटमधून व्ह्यू आहे, पूर्ण गाझियाबादच दिसत होतं. खूप छान वाटलं. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आम्ही सोबतच्या काळजी घ्या. बाय.